आता गडचिरोलीमध्ये एका महिलेची प्रसूती झाली, परंतु तिची तब्येत खालवत गेली आणि तिला एक पिशवी रक्ताची गरज भासली। पुढे जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। नक्की काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आता झालं असं होतं की अतिवृष्टीमुळे 3 दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षल प्रभावित व आदिवासी बहुल भामरागडचा संपर्क तुटलेला होता। 8 सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती। मात्र या मातेला रक्ताची गरज भासली। पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या। अशा परिस्थितीत 11 सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर चक्क सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोच करण्यात आली। पूर संकटात आरोग्य विभागाची तत्परता व खाकी वर्दीने दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे। मंतोषी गजेंद्र चौधरी असं या महिलेचं नाव आहे। 8 सप्टेंबर रोजी तिला प्रसूतीच्या वेदना जाणू लागल्या। मात्र याच वेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। भामरागडचा संपर्क तुटला होता। मात्र आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवून पुरातून वाट काढत तिला दवाखान्यात आणले। राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांची मदत घेतली। दरम्यान 9 रोजी मंतोशीची सुरक्षित प्रसूती झाली। दरम्यान मंतोशीचा B निगेटिव्ह हा रक्तगट आहे। या रक्ताची एक पिशवी तिला चढवण्यात आली होती। मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी एका रक्ताची पिशवीची गरज होती। पुराने रक्ताची पिशवी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले। एकीकडे पूर व दुसरीकडे खराब हवामान यामुळे हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यास अडचण येत होती। अखेर आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागड रवाना झाले। यासाठी पोलीस अधीक्षक सुद्धा होते। हेलिकॉप्टरने विना विलंबित उपलब्ध ती पिशवी करून दिली। सध्या माता व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलेले आहे। दरम्यान B निगेटिव्ह रक्तगट दुर्मिळ असून एकमेव रक्तपिशवी सध्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होती। या तत्परतेसाठी तुमच्या अमूल्य कमेंट्स आम्हाला कळवायला विसरू नका। सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे।